आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। खानापूर तालुक्यात ऊस तोडणीचे काम करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 2,75,000ची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या संदर्भात शेतकरी संकेत संजय वाघ राहणार घाणवड तालुका खानापूर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार गोकुळदास भागवत उकिरडे व संदीप रेवानानाथ उकिरडे राहणार रास्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले। यासाठी त्यांनी पीडित शेतकऱ्याशी नोटरी करून घेतली आणि ॲडव्हान्स म्हणून 2,75,000 रुपये रक्कम स्वीकारली। उर्वरित 2,85,000 रुपये रक्कम काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते। मात्र काम सुरू न करता आरोपींनी फोन उचलणे बंद केले। पीडित शेतकरी आरोपींच्या घरी गेल्यावर ते घरात नसल्याचे कळले, तसेच त्यांचा काहीही ठाव ठिकाणा माहीत नसल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले। यानंतर पीडिताने नेवासा, शनिशिंगणापूर व सोनई पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली, मात्र कोणतीही मदत मिळाली नाही। अखेर न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवावी लागली। दरम्यान काही दिवसांपूर्वी ही बातमी आपल्या आम्ही नेवास्कर न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर गोकुळदास उकिरडे यांनी शेतकरी संकेत वाघ यांना फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे। या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंगही पीडित शेतकऱ्याने माध्यमांना दिले आहे। हॅलो, त्या लाड साहेबांनी ना ते टाकले ते बातम्या बर का। हा, त्याला म्हणा आता पैशाला आहे ना त्या लोकांकडूनच घे म्हणा पैसे। भाऊ काय आलंय? पैसे आहे ना त्याला म्हणते लोकांकडून घे, 1 रुपया सुद्धा भेटणार आहे त्याला म्हणा। लाड साहेब सांगा तुम्ही मग। हा मग सांगितलं नाही आता आहे ना त्याला म्हणा ते पैसे तू आणि जरा पैसे मागितले ना पोहा आता त्याला त्याने ते बातमी टाकली ना। मी आता काय करतो, माझं नाव घातलं त्याने घेण्यान देण्याचं, मी गुन्हा दाखल करतो। माझ्या बायकोला बोलला त्याचे सगळे स्क्रीनशॉट आहे माझ्याकडं। त्याला इथं बोलतो नेवाशाला, आता त्याच्यात लई गांडी जमीन त्याच्यावाल्या, त्याला नेवाशाला बोलतो आता गुन्हा दाखल करू, जाऊ द्या। बरं काय काय येतोय, आम्ही काय अडचण नाही। हा मग आता तुम्ही सांगा मला, त्याला 15 तारखेचा वायदा दिला होता, त्याला भाडव्याला जायचंय 2-3 दिवस जमले का ना त्याला आता पैशाला? झाले 15 तारीख, आज 15 तारीख दिली का तुम्ही? 15 तारीख आता 1-2 दिवस सुट्टी आहे, त्याला देतो म्हणला होता पैसे संदीप। होय, तुम्ही काय म्हणला 15 तारखेच्या आधी देतो म्हणलं? 15 तारीख सुट्ट्या होत्या ऐका ना, सुट्ट्या होत्या। तुम्ही शब्दाला जागला का सांगा? तुम्ही काय 15 तारखेच्या 15 तारखेवर दिवस जाऊन 15 तारीख सांगितली तुम्ही, 1-2 दिवस मागे पुढे होत नाही का? मग 10 तारखेला देतो म्हटलं नाही सांगा? अहो 15 तारीख म्हणलो होतो, 15 तारीख 15 ते 20च्या दरम्यान म्हणलेलो आहे। विचारतो मी त्याला, 10 ते 15 तारीख म्हटलेला अप्पा। 15 ते 20 तारीख म्हणलेलो आहे संकेत भाऊ। तुम्ही आता खोटं बोलताय। आपण काय घेतो तुम्हाला, मी ते म्हणले 10 ते 15 दरम्यान द्या म्हणलं, होणार नाही। 15 ते 20च्या दरम्यान त्याचं काम होणार आहे। बर, याला दम नाही, याला दम। याने आता काय केलं, थिएटरचं टाकलं, त्यांनी टाकू द्या, टाकलं तर काय नाही वाकड थिएटरचं टाकले काय आम्हाला का लोक आणते का इकडे, काय चव घालते का आमच्या ओली? बर, हा पण पैसे तुम्हाला सांगतो त्यांनी टाकलंय ना, 1 रुपया सुद्धा त्याला देणार नाही। 1 रुपया काय म्हणजे त्याला तुमची द्यायची नाही म्हणून तुम्ही असं बोलणारच की? अहो आम्ही तसे ना मराठी माणसं इथं गोखावून उठलेलो नाही संकेत। मराठी माणसं ओढतोय मागे, लक्षात ठेवा। अहो मराठी माणूस गोखावून उठलेलो नाहीये। होय, त्याने टाकले थिएटर, आता त्याला म्हणा टाकले थिएटर टाक म्हणा, गेलो ना कोण तुला पैसे घ्यायचे जाय। बर, ठीक। हा सांगा त्याला, त्याला म्हणजे तुला कोण त्यांच्याकडून घे, त्यांच्याकडून आता